आजच्या रजनीमधील शेवटची लढत आम्ही तुमच्या समोर कव्हर करतो आहोत। एका बाजूला द्रव्य स्पोर्ट ज्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। बांदेश्वर बांधा क्रिकेट संघाला प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण दिलं। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। नॉन स्ट्रायकर एंडला ओमकार देसाई आणि स्ट्रायकिंग एंडला ओमकार केनी सज्ज होईल। गोलंदाजी मार्कवरती अमोल कांगणे गोलंदाजीसाठी तयार। ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून रामेश्वर प्रतिष्ठान मिडीबाऊच्या दुसऱ्या रजनीमधील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। पहिलाच फुल टॉस बॅटवरती घेतलाय आणि या चेंडूला पाठवलंय खूप लांब। चेंडू सीमारेषे पलीकडे डीप स्क्वेअर लेग मॉड्यूल यांच्या बाहेर षटकार। गोलंदाज तयार। यावेळेला देखील बॅट वरती घेतला मिडल ऑफ द बॅट चेंडूला पिक केलं आणि पाठवलंय मिड विकेट मॉडलेच्या बाहेर। अजून एक चौकार 4 धावा। मध्ये पळून पूर्ण केली गेली आहे। एक धाव धावसंख्या पुढे जाते 11 वरती। अकरा धावा। आता मात्र प्रथमच ओमकार देसाई स्ट्रायकिंग एंडला 2 ओमकार मैदानाच्या आतमध्ये। नॉन स्ट्रायकर एंडला तुम्ही ओमकार केनीला पाहताय। स्ट्रायकिंग एंडला ओमकार देसाई मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर। मागच्या मॅचमध्ये दमदार खेळी। या मॅचमध्ये देखील खूप मोठ्या अपेक्षा या खेळाडूकडे असणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला अमोल कांगणेकडनं अपेक्षा आहे की 1 विकेट हवी आहे। या षटकामध्ये गोलंदाज तयार आहे। यावेळेला पिच समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून ओमकार देसाईच्या बॅट मधून आलाय दमदार असरदार षटकार। ओमकारचा पलटवार पाहायला मिळालाय। षटकाराने खातं उघडलेलं। धावसंख्या पुढे सरकली आहे 17 वरती। यावेळेला फुल टॉच खराब चेंडू आडव्या बॅटने खेळलाय। स्वीप केलंय चेंडूला। चेंडू स्क्वेअर लेग मॉडल यांच्या बाहेर प्रॉपर टाइम साधला गेलाय आणि 2 फलंदाज तुम्ही पाहताय। दोन्ही फलंदाज एक षटकार 1 चौकार 1 षटकार 1 शेवटच्या लढतीमध्ये क्रॉस लाईनचा वापर करायचा आहे। सबमरीन डिलिव्हरी चेंडू बराचसा खाली राहिला। खेळपट्टीने आता मात्र साथ दिली आहे या चेंडूसाठी ती अमोल कांगणेला। चेंडू निर्धाव गणला गेला। पहिल्या षटकाचा खेळ संपला। बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ बिनबाद 21। मान्यवर कक्षासमोर एक लहान क्रिकेट प्रेमी सीमारेषेच्या बाहेर झेल टिपला। त्याचं नाव आहे विश्वा गावकर। वयाने लहान आहे आणि त्यांनी अप्रतिम असा सीमारेषेच्या बाहेर झेल टिपला। सन्माननीय रामेश्वर प्रतिष्ठानचे बहीण यांच्याकडून 200 रुपयाचं या ठिकाणी त्यांना पारितोषिक येत आहे। खरोखरच लहान वयात देखील क्रिकेटची आवड असते आणि त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी गावकरच्या माध्यमातून पाहायला मिळालं। धन्यवाद। बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत। अर्थातच 3 क्षेत्ररक्षकांना मोबा असणार आहे। सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षण करू शकता। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय गणपती मंदिर एंड कडनं गोलंदाजी सुरुवात करणार।
त्याच्या समोर फलंदाजीसाठी डावखुरा विस्फोटक फलंदाज ओमकार केनी. एक षटकार एक चौकार आता पण त्याने आपल्या बॅटमधून पाहिलाय. 3 चेंडूमध्ये ओमकार केनीने 11 धावा बनवल्यात. 3 चेंडूमध्ये ओमकार देसाईने 10 धावा बनवल्यात. यावेळेला देखील फुल टॉस चेंडूला भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे ओमकार केनीच्या बॅट मधून आलाय अजून एक दमदार षटकार. नाहीये. पहिलं तर चेंडू खराब नव्हता, मात्र खूप चांगला फटका ओमकार केनीच्या बॅट मधून गोलंदाज तयार. यावेळेला देखील कमबॅक केलंय. आतमध्ये आणलंय चेंडूला. ऑफस्टंपवरती जाऊन शपल क्रॉस होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न ओमकार केनीचा असफल पाहायला मिळाला. बाईचा सिग्नल पंच कळवतायत. धावसंख्या पुढे सरकली आहे 28 वरती. एक षटक 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडुभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. 2024 ची ही दमदार स्पर्धा 6वी लढत आजच्या दुसऱ्या रजनीमधील आम्ही तुमच्या समोर कव्हर करतो आहोत. द्रव्य स्पोर्ट टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करतोय. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ बॅटिंग करत असताना 28 धावा एक षटक आणि 2 चेंडूमध्ये कुठल्या गेलेत ओमकार देसाई आणि ओमकार केनीच्या बॅटमधून. यावेळेला देखील लेनपर्यंत पोहोचला. फुल टॉस बॅटवरती घेतलाय. खूप जोरात वेगात फटका पाहायला मिळाला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अवघी एक धाव स्कोरबोर्डवरती ऍड केली जाईल. 29 धावांवरती मजल मारतोय धाव फलक. एक षटक व 3 चेंडूमध्ये 29 धावा. 5 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी ओमकार केनीची. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा ओमकार देसाईने बनवलेत. गोलंदाज तयार आहे. समोर खेळलाय. जबरदस्त फटका आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. अगदी बॉलरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. आज आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये त्याने 11 धावा आतापर्यंत खर्च केलेत. 33 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. ड्राईव्ह केले आउट ड्राईव्ह. सुंदर फटका आपण पाहतोय. मिड ऑफला चेंडू आला. एक धाव निघणार आहे. षटकार चौकारांची बोली भाषा ओमकार केनीच्या बॅटमधून आतापर्यंत 7 चेंडूमध्ये तब्बल 22 धावांची लयलूट ओमकार केनीची. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा ओमकार देसाईने बनवलेत. 34 धावांची टोटल आहे. षटक क्रमांक 2 तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची आजची ही दुसरी रजनी. शेवटचा सामना आहे. 6वा सामना तुम्ही पाहताय. यावेळेला स्वीप केलाय. झाडू शॉट पाहायला मिळाला ओमकार देसाईच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला डीपमध्ये स्क्वेअर लेगला. यावेळेला मात्र वेगात 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये. ओमकार देसाई मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि जास्तीत जास्त तो मोठ्या फटक्यांवरतीच विश्वास ठेवतो. यावेळेला स्वीप केलं. जमिनीची मदत घेतली या फटक्यासाठी. 2 धावांची लहर पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 ची सांगता होत्या. 36 धावा बिनबाद अशी दमदार सुरुवात बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाची द्रव्य स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. ओमकारचं योगदान जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये जबरदस्त खेळी करत असताना दोन्ही ओमकार
ते संघनायकाने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. अमोल कांगडे गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. त्याच्या समोर डावखुरा बॅटर ज्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. टेस्ट क्रिकेटच्या विश्वामधील अजून एक मोठं नाव. ओमकार स्ट्रायकिंग एंडला तयार. ओमकार केनी जबरदस्त लईमध्ये पाहायला मिळालाय. ऑफ टाईड आउट पिच केलाय. समोर खेळलाय. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर चेंडू एक टप्पा घेऊन सीमारच्या पलीकडे आलाय. अजून एक चौकार ओमकार केनीच्या बॅटमधून. च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. आदरणीय भाईजी नरे साहेब आणि शैलेशजी लोके साहेब यांच्या संकल्पनेतनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. दरम्यानच्या कालावधीत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आदरणीय शैलेशजी लोके साहेब या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवेचा वसा ज्याने आपल्या हाताने उचलला. सामाजिक उपक्रमांमध्ये लोकोपयोगी कार्यक्रम सातत्याने त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पहिल्या खराब षटकानंतर आता मात्र कमबॅक करणारं षटक गोलंदाज ओमकार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अमोल कांगडेला चांगले चेंडू टाकले गेलेत त्याच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग इनला ओमकार केनी आहे. लेग ब्रेक आहे. पिक केलंय. बॅटवरती घेतलाय चेंडू. मोठा फटका खेळण्याचा इरादा. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला डीप मध्ये आहे आणि क्षेत्ररक्षकाचा चेंडू सोबत जमलाय मेळ. मैदानावरती ओमकार केनीचा संपलाय खेळ. आली आहे पहिली विकेट 40 धावांवर. समीर शिंदेच्या हातामध्ये खेळ पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालंय. विकेट्स आली आहे पहिली ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होता द्रव्य स्पोर्ट क्रिकेट संघ बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती वर्णी लागली आहे. जिसका था बेसब्री से इंतजार दर्शन बांदेकर मैदानामध्ये आलाय. टेनिस क्रिकेट सिंधुदुर्गचा बाहुबली म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं. दर्शन बांदेकर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल. अमोल कांगलेला यश मिळालंय. पहिलं यश त्याने संपादित केलंय. पहिल्या षटकात महागडा ठरला तरी देखील पुन्हा एकदा बोलावलं गेलं. गोलंदाजीसाठी व्यक्तिगत कोट्यामधल्या दुसऱ्या आणि संघाच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून गोलंदाज अमोल कांगलेला आपण पाहतोय. एक यश आतापर्यंत त्याच्या हाती लागलंय. पहिला धक्का प्रतिस्पर्धी संघाला त्याने दिलाय. सांघिक धावफलक आहे 40. 2 षटक 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. दर्शन बांदेकरला आता मात्र खातं ओपन करायचं आहे. ओमकार केनी बाद झालाय. ओमकार देसाई जर आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 13 वरती खेळतोय. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू आल्या आल्या हलक्यात आणि सॉफ्ट हँडेड फटका त्यानंतर कार्पेटचा जमिनीला अगदी समांतर शॉट मिड विकेटला सर्कलवरती चेंडू आलाय. चेंडूची परती होणार आहे आणि दर्शन बांदेकरने मात्र एकेरी धावेने आपलं खातं ओपन केलंय. धावफलक पुढे जाईल 41 वरती. ओमकार देसाईने मागच्या मॅचमध्ये दमदार खेळी केली, धुवाधार खेळी. याही मॅचमध्ये आता मात्र रिदममध्ये आला. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 13 धावांची लयलूट त्याच्या बॅटमधून आपण पाहिली आहे. दर्शन बांदेकर नुकताच मैदानामध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. भारतीय क्रिकेट संघाचा जर विचार केला तर हा विराट कोहलीचा क्रमांक आहे आणि संघाला दिशा दर्शवणारा क्रमांक आहे. गोलंदाज अमोल कांगणे तयार. 3रं षटक तुम्ही पाहताय. आकुट्यापदा चेंडू पूल केला आणि हा पूल सक्सेसफुल झाला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ओमकार देसाई ब्रँडेड षटकार 6 धावा. साठी पंच म्हणून आपण जर पाहिलं तर
शेडगे, बंटी केरकर चांगल्या पद्धतीचं काम करत असताना आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये अलिबाग रायगडवरून काका म्हात्रे सर, मालवण देवलीवरून प्रदीप देऊलकर, त्याच पद्धतीने कातळीवरून राहीत सोलकर आणि मी कासाडेवरून अमोल जमदाडे. रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावच्या वतीने आपलं सगळ्यांचं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. रामेश्वर प्रतिष्ठानची स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतनं आपण साकार करतोय ते मिठभाव गावचे प्रथम नागरिक, रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय भाईजी नरेश साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शैलेशजी लोके साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये आपण ही स्पर्धा 19व्या पर्वामध्ये संपन्न करत आहोत. 3 षटकांचा पहिल्या डावामधील खेळ संपलाय. 47 धावांची टोटल आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना द्रव्य स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल आहे. अक्षय करलकरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. गणपती मंदिर एनकंड त्याने सुरुवात केली आहे. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केले, ऑन साईडला खेळलाय फटका, लॉंग ऑन एरियामध्ये चेंडू चाललाय जमिनीला समांतर. एकेरी धावीने धावफलक मात्र पुढे जाईल. दर्शन बांदेकर पोहोचतोय 2 वरती, धावफलक जातोय 48 वरती. 1/48 हा धावफलक आहे. आजच्या दिवशी जर आपण पाहिले तर या संपूर्ण दिवसामध्ये बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाचा बोलबाला सातत्याने पाहायला मिळाला. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये हा संघ आतापर्यंत वरचढ ठरला, वर्चस्व प्रस्थापित केला. मात्र दुसऱ्या बाजूला 2 संघाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाहीये. गणराज 11 मिठभाव या संघाने देखील आतापर्यंत 2 सामने जिंकलेत आणि जर का या सामन्यामध्ये द्रव्य स्पोर्ट क्रिकेट संघ सामना जिंकला तर आपल्याला 3 संघ असे मिळणार आहेत जे आजच्या दिवशी 2-2 सामने जिंकणार आहेत. मात्र तसं होईल का की हा सामना जिंकत बांदेश्वर बांदा संघ अगदी सेफ झोन मध्ये जाईल? 3च्या 3 सामने जिंकून हे देखील पाहावं लागेल या मॅच मध्ये. बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाला हा सामना जिंकत अगदी सेफ झोन मध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होण्याची संधी आहे. म्हणजे बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ जर का हा सामना जिंकला तर सेमीफायनल मध्ये आहे आणि हा सामना जर हरला, द्रव्य स्पोर्ट जिंकला तर द्रव्य स्पोर्ट 2 सामने जिंकणार आहे. बांदेश्वर बांदा 2 सामने जिंकणार आहे. गणराज 11 मिठभाव 2 सामने जिंकणार आहे आणि त्यानंतर सरासरीवरती निर्णय दिला जाणार आहे. सेमीफायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल हे देखील पाहावं लागेल. धावफलक आपण पाहतोय 50 वरती. अर्धशतक साजरं केलं गेलंय. एका गड्याच्या मोबदल्यात 3 षटक, 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला. 51 धावांची टोटल आहे एका गड्याच्या मोबदल्यात. स्ट्रायकिंग येईल आता मात्र दर्शन पुन्हा एकदा सज्ज होईल. दर्शन बांदेकर बाहुबल्ली यावेळेला फ्लाईट दिली आहे. वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न, बॅटला चुकून चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने आलाय. दर्शन बांदेकर ज्याच्याकडे खूप मोठी हाईट आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये चांगली फाईट त्याच्या माध्यमातून दिली जाते असा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला तरबेज गोलंदाज यावेळेला स्लॉट मध्ये ओ हो हो, ये गेंद उड़ी 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 और जाके सीधी स्टैंड में जुड़ी. लाजवाब टाइमिंग बेमिसाल. या खेळाडूच्या बॅटमध्ये आहे, ताकदवान खेळाडू आहे. त्यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा खेळाडू सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. यावेळेला अजून एक आलाय, मिड विकेट बॉन्डलाईनच्या बाहेर षटकार. वेरवली गावचा खेळाडू आहे. परिसरातील हे खेळाडू आहेत आणि आपले लांजाचे हाफिज भाई यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. हाफिज भाई लांजा आणि या टीमला देखील, जो लांजाचा संघ आहे त्या संघाला देखील त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात.
त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. हाफिजभाई लांजा. धावफलक आहे 63 वरती. षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. 4 षटकांच्या सांगते अखेरीस 1 बाद 63 असा धावफलक आहे. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाचा द्रव्य स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. जबरदस्त तगडा संघ या स्पर्धेमध्ये दाखल केलाय. अर्थातच संघाचे संघमालक मकरंद तोरसकर, ज्यांचं शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. क्रिकेटवरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे. रोहित बोलेकर यांचे अगदी जवळचे मित्र ते राहिलेले आहेत. आणि त्यामुळेच रोहित स्पोर्ट आणि बांदेश्वर बांदा या दोन नावाने एकच संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. समीर शिंदेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. 5व्या षटकाला होईल सुरुवात. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून. धावफलक आहे 63 एका गड्याच्या मोबदल्यात. ओमकार देसाईच्या स्लॉट मध्ये बॉटम हँडचा वापर केलाय. ताकद, एलिव्हेशन, लंबाई आणि दूर ही देखील पाहायला मिळाली आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे मिड विकेट मोडलेंच्या बाहेर. षटकार. दर्शन बांदेकरची 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण देसाईचा प्रहार आहे. जबरदस्त फटका खेळलाय. 69 धावांची टोटल आपण स्कोर बोर्डवरती पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यात हा धावफलक आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची ही दुसरी रजनी तुम्ही पाहताय. शेवटची लढत आहे. पहिल्या दिवशी धाडसकल गोवा क्रिकेट संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय. आज कोण होणार आहे? आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळलाय. घुटना टेक तमाशा देख पदेचा फटका. ओमकार देसाई आता मात्र सापडलाय स्क्वेअर लेग एरियामध्ये. पकडली एक कॅच. आली आहे विकेट. ओमकार देसाई जाईल तंबूच्या आसरेला. मिळालाय दुसरा धक्का बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाला. खेळ दमदार सुरुवात त्याच्या माध्यमातून झाली आहे आणि ओमकार देसाई तंबूच्या आश्रयाला परतला दुसऱ्या गड्याच्या रूपाने. जो करते है गेंदबाज की पिटाई उनका नाम है ओमकार देसाई. बाद झालाय. आलाय दुसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचे 2 बाहुबली आहेत. एक बाहुबली तुम्ही या अगोदर पाहिला मैदानाच्या आतमध्ये दर्शन बांदेकर आणि त्याला साथ देण्यासाठी अजून एक सिंधुदुर्गचा टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 2 बाद 69 हा धावफलक आहे. 4 षटक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला. 6 षटकांची मर्यादित लढत. दुसऱ्या रजनीमधील शेवटचा सामना तुम्ही पाहताय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा थरार आहे. आतापर्यंत गणराज 11 मिडबाव संघ 2 सामने जिंकलाय. बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ अजूनपर्यंत 2 सामने जिंकला. ही तिसरी लढत आहे. आणि त्यानंतर जर या सामन्यामध्ये द्रव्य स्पोर्ट जर का सामना जिंकला तर आपल्याला 3 संघ असे मिळणार आहेत जे 2-2 सामने जिंकणार आहेत. अन्यथा बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ जर का हा सामना जिंकला तर सेमीफायनलला जाणार आहे. यावेळेला आल्या दाजी नाईकला मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू बॅटवरती नीट आला नाहीये. मिडी विकेट क्षेत्रामध्ये दाजी नाईक सापडलाय. 0 धावा. तुम्ही पाहताय दाजी नाईकचा खेळ संपलाय मैदानावर. तिसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना तुम्ही पाहताय प्रीतम बारी मैदानामध्ये दाखल झालाय.
3 गड्यांच्या मोबदल्यात 69 हा धावफलक आहे. 4 षटक व 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून सज्ज होईल समीर शिंदे तयार. यावेळेला चांगला चेंडू आहे, थोडासा वरती आला, आडव्या बॅटने खेळला, फटका मिड विकेटला. अमोल कांगडे स्क्रीनवरती पाहायला मिळाला. चेंडूची फेकी देखील झाली आहे, आली आहे 1 धाव. धावसंख्या बदलली जाते 70 वरती. एकेरी धावीने प्रीतम बारीने आपलं खातं ओपन केलं, अकाउंट ओपन केलंय. एकेरी धावेचं योगदान त्याने आतापर्यंत दिले. एका चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 14 धावांचा खेळ दर्शन बांदेकरने केला. बऱ्याच वेळानंतर तो स्ट्राईक वरती आलाय, मोठा फटका खेळायचा, बॅटची कडा मिळालाय, फ्लाय क्षेत्ररक्षकाचा सहारा, चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती दर्शन बांदेकरचा संपलाय खेळ. आली आहे 4थी विकेट 70 धावांवर. दर्शन बांदेकरला मोठा फटका खेळायचा, बॅटची वरची कडा आणि त्यानंतर फ्लाय क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या मागे सुंदर असा खेळ प्रसार टिपला गेला आणि त्यानंतर मात्र फलंदाज दर्शन बांदेकर 4थ्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आश्रयाला परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना तुम्ही पाहताय प्रशांत घरत आलाय मैदानावर परत. त्याच्या माध्यमातून खेळ होईल का हे देखील पाहावं लागेल. स्ट्रायकिंग येईल सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी आता मात्र या षटकामध्ये समीरने केली आहे. 3 विकेट्स त्याने या षटकामध्ये मिळवलेत. समीरचं देखील कौतुक करावं लागेल. समीर शिंदेने कमबॅक केलंय का या मॅच मध्ये? समीर तयार, क्रॉस लाईनचा वापर केलाय, गॅप शोधलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आलाय षटकार, मिळाल्यात 6 धावा. पालघर अर्नराचा हा खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि धावसंख्या मात्र पुढे जाते आहे 76 धावांवरती. षटक क्रमांक 5 ची सांगता. शेवटचं षटक, शेवटचा सामना देखील तुम्ही पाहताय दुसऱ्या रजनीमधील. उद्याच्या दिवशी देखील टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील मोठे सितारे तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. गणेश गोलंदाजी मार्कवरती तयार, ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने, म्हणजे जो गणपती मंदिर एंड आहे त्या एंडने गोलंदाजी सुरुवात करेल. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये. या षटकात 10 ते 15 धावा मिळवण्याचा नक्की मानस असणार आहे बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाचा. मात्र दुसऱ्या बाजूला विकेट आणि त्यानंतर धावांवरती नियंत्रण मिळवावं लागेल या षटकामध्ये. हे षटक झाल्याच्या नंतर, एक इनिंग संपल्याच्या नंतर लकी ड्रा कुपनचं सोडत होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने प्रेक्षकांचा देखील विचार केला. 10 रुपयांमध्ये तुम्हाला लकी कुपन खरेदी करायचं आहे आणि या ठिकाणी आपलं नशीब अजमावायचं आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे, खाली राहिलाय, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू बराचसा खाली राहिलाय. पाण्यामधून आपण डुबकी मारून जसं जातो तशा पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. चेंडू आलाय डॉट. 5 षटक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. 76 धावांची टोटल आहे. गडी बाद झाले 4. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ. ओरफी चेंडू, मोठा धमाका स्ट्रायकिंग यांच्या बॅटर कडून आणि यावेळेला समोर खेळला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी. प्रीतम बारीच्या बॅटमधून अजून एक मोठा धमाका आलाय. चांगली फलंदाजी आहे. प्रीतम बारी तयार.
समोर खेळला अगदी बॉलरच्या डोक्यावरून स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहिला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत येणार आहे. एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आहे. एकेरी धावेने सांघिक धाव फलक उडी घेतोय. 83 धावा, 5 षटक, 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. 4 बाद 83 हा धाव फलक आहे. पहिल्या सत्राचा तुम्ही खेळ पाहताय रामेश्वर प्रतिष्ठान मिड बाउच्या माध्यमातून. चांगला बॉल आहे. कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार होईल. डॉट बॉल पाहायला मिळाला. गणेश पवार गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिले तर डॉट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला, तिसऱ्या चेंडूवरती एक धाव, चौथा चेंडू आलाय डॉट. गोलंदाज तयार, गणेश बॅटर देखील तयार आहे. यावेळेला वरची कडा मिळेल का क्षेत्ररक्षकाचा सहारा. फंबल झाला आणि त्यानंतर मात्र स्वतःला सावरलंय. ताळमेळ पाहायला मिळाला. मात्र शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली गेली. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. बावा ओमकार, दीपक, विघ्नेश धुळे, विघ्नेश प्रभू यांच्या माध्यमातून चांगलं चित्रीकरण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं कॅमेरा वर्क देखील तुम्ही पाहताय आणि आमच्या सोबत गुणलेखन करतायत संकेत. गोलंदाज तयार. यावेळेला आल्या मोठा फटका खेळण्याचा इरादा. चेंडू हवेमध्ये आहे. हवेमध्ये विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर लॉंग ऑफ एरियामध्ये झालंय. आली आहे विकेट, मिळालाय धक्का. धाव फलक आहे 83. 6 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 84 धावांचं लक्ष आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय भाईजी नरे साहेब आणि इतर आमचे सगळे मान्यवर, शैलेजी लोके साहेब, त्यांचे सहकारी. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची 2024 ची 19व्या पर्वामधील ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. शेवटचा सामना आजच्या दुसऱ्या रजनीमधील 84 धावांचं लक्ष द्रव्य स्पोर्ट क्रिकेट संघ समोर आणि 84 धावांचं लक्ष कमी षटकांमध्ये पार करेल का द्रव्य स्पोर्ट क्रिकेट संघ. बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ हा सामना जिंकून सेमीफायनल मध्ये दाखल होईल का, काय होईल या सामन्यामध्ये सांगण्यासाठी मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात अलिबाग रायगडचा गोड आणि मंजूळ आवाज काका मात्रे सर. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आजच्या रजनीमधून आपली सगळ्यांची रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो, खास क्रीडा रसिकांसाठी आम्ही या ठिकाणी लकी ड्रॉ कुपनचं आयोजन केलेलं आहे आणि त्या लकी ड्रॉ कुपनचा सोडत थोड्याच वेळात या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित व बाजारपेठ मित्र मंडळ पुरस्कृत भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा
सन 2024. आणि या ठिकाणी बक्षीस आहे 10 रुपयाचं लकी ड्रॉ कुपन आहे. पहिलं बक्षीस आहे एक स्मार्ट वॉच आणि दुसरं बक्षीस आहे हेडफोन. पहिल्या चिठ्ठीत जो नंबर येईल त्याला स्मार्ट वॉच मिळेल आणि त्यानंतर दुसरं लकी ड्रॉ कुपन काढलं जाईल आणि त्यानंतर हेडफोन. या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन होत आहे. लकी ड्रॉ कुपनचा नंबर आहे 234. लकी ड्रॉ कुपनचा नंबर आहे 234. पहिलं बक्षीस आहे ते एक स्मार्ट वॉच आणि विनंती आहे बक्षीस स्वीकारताना जे आपण कुपन घेतलंय ते कुपन या ठिकाणी सुस्थितीत घेऊन येणं बंधनकारक आहे आणि एका षटकाच्या आतमध्ये शक्यतो घेऊन या. एक षटक आपण त्यांना वेळ देतो आहोत. एका षटकाच्या नंतर जर कोण नाही आला तर दुसरं आपण चिठी या ठिकाणी सोडत काढणार. नंबर आहे 34 स्मार्ट वॉच साठी. त्यानंतर आता हेडफोन या ठिकाणी लकी ड्रॉ कुपनचं सोबत जा बाबू जा. 241. हेडफोनचा नंबर आहे 241 आणि स्मार्ट वॉचचा नंबर आहे 234. एका षटकाच्या आत या ठिकाणी कोण आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे, नाहीतर पुढची सोडत परत आम्ही एका षटकानंतर काढणार. धन्यवाद. अमोल जमदाडे सरांचा आपण आजमध्ये ऐकत होतात. आजच्या रजनीमधला शेवटचा सामना ज्याचं दुसरं सत्र इथे सुरू होईल आणि तब्बल 84 धावांचं लक्ष इथे द्रव्य स्पोर्ट्स लांजा, ज्या राजापूर लांजा या परिसरातून असणारे खेळाडू यांचा भरणा असलेले संघ यांच्यासमोर हे लक्ष उभं केलं आहे. ते बांदेश्वर बांदा अर्थात रोहित स्पोर्ट्स संघाने, जसं आपण समीकरण पाहिलं, बांदेश्वर बांदा संघाने 2 सामने जिंकलेत, गणराज 11 मिडभाव संघाने 2 सामने जिंकलेत आणि द्रव्य स्पोर्ट्स याने 1 सामना जिंकला आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं गणराज 11 मिडभाव बांदेश्वर बांदा संघाला हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. परंतु जर द्रव्य स्पोर्ट्स लांजा या संघाने हा सामना जर जिंकला तर तिन्ही संघाचे अर्थात 2-2 गुण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर थोडंसं खेळ आपण थांबूया. इक्वेशन आपण पाहणार आहोत. समोरचा संघ या ठिकाणी खेळतोय बांदेश्वर बांदा रोहित या स्पोर्ट्स संघाला. तर या ठिकाणी आपण पाहता ते द्रव्य स्पोर्ट्स लांजा संघाला जर उपांत्य फेरीमध्ये पुढे जाण्यासाठी अर्थात 4.2 ओव्हरमध्ये 84 धावा आपल्याला या ठिकाणी विजयासाठी लक्ष इथे असणार आहे. म्हणजे 26 चेंडूमध्ये 84 धावा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाकडे आपण वळतोय. काय घडणार, काय बिघडणार या आणि कोण जाणार या ठिकाणी उपांत्य फेरीत याचं उत्तर मिळेल. पहिलाच चेंडू या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू होता. आपण पाहिलं चेंडू यष्टीच्या दिशेने आलेला फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि 1 धावेचं योगदान दिलं.
सलामी जोडी मैदानामध्ये आहे ती संकेत आणि अमोल ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी चेंडू कार्पेटचा आणि चेंडूला खेळलाय. चेंडू आपण पाहतात जमिनीला घरंगळत तिथे जातोय. अर्थात शॉट कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हरवरून शेतशेत चेंडू येतोय आणि पहिली धावपलक इथे पाहायला मिळाली. 4.2 या षटकामध्ये म्हणजे 26 चेंडूमध्ये खरं तर 84 धावांचं लक्ष विजयासाठी इथे निश्चित करायचं आहे ते द्रव्य स्पोर्ट्स लांजा या संघाला. गोलंदाज पंकज पटेल यावेळी पुन्हा एकदा हा चेंडू आणि पॉईंट आणि कव्हरमध्ये एक सुरेख रनिंग कॅच ज्याला म्हणला ते या ठिकाणी घेतला गेला आणि अर्थात पहिला फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतला. पंकज पटेल नवीन फलंदाज मैदानात येतोय. इरफान नाखवा पावसचा हा खेळाडू आहे. बुडती नौका पैलण्यासाठी एका नाखव्याची नावडीची गरज आहे असं नेहमी म्हणतात कोळी बांधव. पण या ठिकाणी ती बुडती नौका सांभाळणार का. दरम्यान यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तसे चेंडूर आहे. मिड ऑफला या ठिकाणी सुरेख असं झेल या ठिकाणी घेतलं गेलं आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतला. बॅक टू बॅक दुसरं विकेट. कारण भारत म्हटलं की 142 करोड भारतीयांनी खऱ्याच क्रिकेटवर प्रेम केलं आहे. क्रिकेटनंतर अर्थातच आपण पाहतात हॉकी कबड्डी यासारख्या खेळाडू देखील आपलं प्रेम आपण पाहायला मिळतं. पण हल्ली एक निश्चितच आगळा वेगळा खेळ आपल्याला पाहायला मिळते म्हणजे बैलगाडी शर्यती. जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये बिलाल निवरेकर या ठिकाणी येतोय आणि हॅट्रिकची संधी गोलंदाज यावी पंकज पटेलला. हॅट्रिकची संधी पाहूया या ठिकाणी विकेट हॅट्रिक म्हणजे मिळणार का. पंकज पटेल यावी तयार आहे आणि फलंदाज नवीन आले फलंदाज बिलाल. धावफलक फक्त 1-2 फलंदाज गमावलेत. हॅट्रिकची संधी शुभेच्छा. यावेळी मात्र या चेंडूवर मोठा फटका खेळला गेला आणि स्क्वेअर लेगवर आलेला एक सुरेख षटकार साधावा. सात धावा. पुन्हा एकदा पंकज पटेल. फुलटॉस होता लोअर फुलटॉस चेंडूचा पाठलाग केला. फ्रंट फुटॉसचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे आपण पाहता डीप एक्स्ट्रा कव्हरला शेतशेत चेंडूर येतोय. तोपर्यंत अर्थात एका धावेचं इथे योगदान मिळालं. 8 धावा धावफलकावर. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये बांदेश्वर बांदा अर्थात रोई स्पोर्ट्स आणि द्रव्य स्पोर्ट्स लांजा असा सामना पहिले षटक इथे पाहायला मिळालं. या षटकात 8 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 विकेट प्राप्त करण्यामध्ये गोलंदाज यावी पंकज पटेल यशस्वी ठरला. आता मात्र समीकरण पाहत 84 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आहे. 8 धावा धावफलकावर आल्यात म्हणजे यातून 76 धावांची गरज आहे आणि येणारे 30 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आमचे पंच बंटी
केरकर, त्याचबरोबर मंगेशजी धुरी, उमेशजी मांजरेकर, सुशील शेडगे या आमच्या पंचांचं या ठिकाणी हॅलो. हार्दिक आभार. हॅलो. लकी ड्रॉ कुपनचा या ठिकाणी मानकरी ठरतोय तो सुमित फाटक 334 नंबर. पहिलं आपण जे नंबर काढलं होतं ते स्मार्ट वॉच. या ठिकाणी विनोद बोके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस त्यांना देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दुसरं बक्षीस होतं ते हेडफोन, त्याचं देखील कुपन या ठिकाणी विनर ठरतो आहे. त्यांना देखील या ठिकाणी आपण बक्षीस प्रदान करणार आहोत विनोद लोके यांच्या शुभ हस्ते. आणखीन एक विकेट या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. तर या छोट्या दोस्तांना पहा या ठिकाणी अर्थात बक्षीस कोपणाच्या माध्यमातून या ठिकाणी या भेटवस्तू मिळाल्या. दोन्ही छोटी दोस्त आहेत. यांनी खरं तर आज घड्याची वेळ जर आपण पाहिली तर जवळपास 1:17 झालीत आणि या अर्थात लकी कुपनच्या माध्यमातून निश्चित ते आनंदी मुलं या ठिकाणी पाहतात. तर आणखीन एक फलंदाज मैदानातून गमावला आहे. तिसरा धक्का बसला तो द्रव्य स्पोर्ट्स लांजा संघाला. नवीन फलंदाज मैदान येतोय. बाद होतोय फलंदाज नवीन फलंदाज गणेश पवार येतोय. आतापर्यंत 3 फलंदाज मैदानात परतले आहेत आणि बाद झाला तो बिलाल निवरेकर. 7 धावांचं योगदान दिलं. गणपती मंदिर यांकडून पुन्हा एकदा नवीन षटक. गोलंदाज प्रसन्न पाटील. यावी हा चेंडूवर मोठा प्रहार केलाय. लॉंग ऑफवरून चेंडू शेतेशी चेंडूचा पाठलाग करतोय. सीमारेच्या जवळ चेंडू अडवतोय. आपल्या संघाच्या 2 धावा निश्चित त्यांनी वाचवल्या, पण 2 धावांचं इथे योगदान मिळालं. 2 धावा मिळतात संघाला आणि या 2 धावांनी पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकात वाढवते. धावफलकात धावा येतात त्या डबल अंकात 10 धावा. यावेळीचा चेंडू इथे मात्र पहा. चेंडूला अर्थातच स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. बॅट चेंडूच्या संपर्काने उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय आणि धाव चेंडूची पुन्हा सांगता झाली. आमचे गुणलेखक म्हणून संकेत काणेकर यांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. खूप चांगलं गुणलेखन आजच्या रजेमध्ये पाहायला मिळालं. हवेत आहे गोलंदाज आणि त्याचबरोबर मेळांचं शेतीशी चेंडू पण 1 धावीचं इथे योगदान मिळते. 1 धाव संघाला. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये असताना 11 धावा धावफलकर आल्यात. लक्ष खूपच दूर आहे. दिल्ली काफी दूर किंवा मुंबई खूपच दूर असं जेव्हा म्हणलं होतं, कारण 84 धावांचं एक मोठं लक्ष उभं केलं आहे. त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात देखील खराब झाली. दरम्यान हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांच्या हात जमिनीला समांतर झाले. धावा आल्या अवांतर. 1 धावेचे योगदान. 12 धावा धावफलकावर. खरं तर 12 अंक हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा अंक, कारण 12व्या दिवशी आपलं नामकरण विधी म्हणजे बारसं. दरम्यान हा चेंडू उंची दिली होती. त्यानंतर या जगाचा निरोप घेतो तो देखील ती विधी 12व्या दिवशी. हे देखील योगदान आपल्याला पाहायला मिळतं. युवराज सिंग यांचा अर्थातच 12 हा जन्मदिवस इथे आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र हवेतून खेळलाय. स्विपचा फटका. झाडू मारले गेले चेंडू इथे पडतात डीप स्क्वेअर लेगमधून आणि एक संजीवनी चौकार 4 धावांसाठी येतोय. अडुसष्ट धावांची गरज आहे. चौकार मारला तो फलंदाज या ठिकाणी संकेत कडूच्या बॅटमधून. 4 धावांचं योगदान तिथे मिळालं. त्याची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि हे षटक आपण पाहिलं. पहिलं पंकज पटेलचं षटक 8 धावा 2 फलंदाज त्यांनी बाद केले होते. तर नंतर जे षटक टाकलं होतं ते प्रसन्न पाटील यांनी तब्बल 8 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाजला माघारी परतवलं. 3 गडी बाद. आत्तापर्यंत धावा या धावफलकात आपल्याला पाहायला मिळतात. नवीन षटक घेऊन पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षात गोलंदाज तयार होतोय. उंच पुराचा खेळाडू पंकज पटेल. यावेळी अर्थातच
फलंदाज आणि यष्टी यांच्या मधून हा चेंडू या ठिकाणी मात्र गेला शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडू जातोय. अर्थातच 22चा इशारा पंचांचा एक धावेचं आणखीन एक योगदान. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून संतोष नाणेकर, गौरव सावंत यांचे सर्व सहकारी यांनी तब्बल 182 देशामध्ये ही क्रिकेट स्पर्धा सहजगत्या पाहिली जाते. ऑनलाईन टी व्हीच्या माध्यमातून घरी बसल्या देखील आपण टी व्हीच्या माध्यमातून स्पर्धा पाहू शकता. या दरम्यान चेंडूला फेकून दिलं आहे, भिरकावलं आहे, परंतु इथे क्षेत्रशी चेंडू येतोय. अर्थातच लॉंग ऑफला लॉंग ऑनवर तोपर्यंत एकच धाव आणखीन एक धावफलकावर, एक धाव संघाला. त्यानंतर आमच्या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न होते, भाई नरेश साहेब अध्यक्ष रामेश्वर प्रतिष्ठान, यावेळी बॅट आणि चेंडूचा संपर्क आले नाही यष्टीचे काम पूर्ण करतोय. जे स्वतः सरपंच देखील आहेत, प्रथम नागरिक आहेत, मिडगाव ग्रामपंचायत सरपंच आहेत, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते शैलेजी लोकेसर आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तन धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केली. इथे मात्र त्रिफळचित होत आहे. अगदी मालवणी शब्दात सांगायचं तर दांडी गुल आणि या ठिकाणी हा चौथा फलंदाज मैदानातून बाहेर. अठरा धावा धावफलकर आल्यात. लक्ष्यापासून खूप दूर 83चं लक्ष, 18 धावा धावफलकर आल्यात. त्यामुळे अजूनही तब्बल 65 धावांची गरज असताना यावेळी हा चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न फटकेमध्ये ताकद नव्हती. चेंडू आपण पाहता तिथे गेला मिड ऑफ क्षेत्रामध्ये, एक धावीचे योगदान. 19 4 बाद 19 षटक क्रमांक 30 इथे सुरू आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र गुडलेग स्पॉटवर जो चेंडू इथे पहिला उंची दिली, फलंदाज पूर्णपणे बीट केला, चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावलं, निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सांगता झाली. खरं तर हा सामना अतिशय महत्त्वाचा दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून, परंतु जेव्हा प्रथम फलंदाजी करताना 6 गडी बाद 83 धावा बांदेश्वर बांदा अर्थात रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले या संघाने जेव्हा नोंदवले गेले, त्यामुळे एक निश्चितच धावांचा पहाड इथे उभे करण्यात आला आणि या धावांच्या पहाडाचा पाठलाग करताना सुरुवात मात्र द्रव्य स्पोर्ट्स लांजा संघाची मात्र निराजक पाहायला मिळाली. पण तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण पाहतात की अनिश्चित क्रिकेट ज्याला म्हणलं तर, कारण कधीही सामन्याचा रंग बदलणारा क्रिकेट म्हणून म्हणतात. जसं झाडावरचा सरडा रंग बदलतो, राजकारणामध्ये राजकीय नेते रंग बदलतात, तसं क्रिकेट देखील रंग बदलत असं म्हणतात. हे 1983च्या विश्वचषकात आपण पाहिलं होतं. दरम्यान तोळ्या मैदानाकडे पुढचा चेंडू, यावेळी मात्र हा चेंडू चौथ्या षटकातला इथे पाहायला मिळाला. एका धावेचं पुन्हा एकदा योगदान इथे मिळेल. मोठी फटके येणे आवश्यक आहे, चौकार षटकांची बरसात इथे होणं आवश्यक आहे. पण इथे तुम्ही पाहिलात तर बांदेश्वर बांधा संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगले योगदान दिले. खास करून पंकज या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर पंकज पाटील यांनी पहिल्या षटकात 8 धावा आणि 2 फलंदाज बाद केले होते. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये यष्टीच्या चेंडूच्या खाली आणि 5वा धक्का यावेळी बसला तो द्रव्य स्पोर्ट्स लांजा संघाला. धावा येत नाही आहेत आणि या ठिकाणी मात्र सामन्यावर प्रभुत्व इथे पाहायला मिळेल. तिथे बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट या संघाचा आणखीन एक फलंदाज मैदान गेला. 5 अर्ध संघ मैदानातून परतला, बाद होते. आता मात्र फलंदाज जो संकेत कडू जो सलामीला फलंदाज होता, ज्याने 6 धावांचं या ठिकाणी योगदान दिलं. एकूण धावफलक धावा येऊन पोहोचल्यात त्या 20 धावा आतापर्यंत धावफलकर आल्यात.
गोलंदाज तयार. यावेळी पुन्हा एकदा पहा, फक्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क येत नाहीत. एसटीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. षटक क्रमांक 4 गोलंदाज प्रसन्न पाटील. या ठिकाणी पुन्हा एकदा तोच प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क नाही. दोन्ही गोलंदाजांचा विचार केला तर वैयक्तिक दुसरं षटक ते फेकतात आपल्या वैयक्तिक कोट्यामधलं. आणि 4 षटकं या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहायला मिळाल्यात. 20 धावा धावलकावर. 5 फलंदाज गमावलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तो टप्पा. आता मात्र पंच असमाधानी ठरले, कारण त्यांनी पाहिलं चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. स्वरीचा इशारा इथे येतोय. 1 धावेचं योगदान. 21 धावा धावलकावर. 21 फलंदाज खेळण्याची तयार आहे तो बाबा डोगरी. या ठिकाणी आपण पाहतात हा चेंडू पुन्हा एकदा स्वैरचा इशारा इथे पाहायला मिळाला. आणखीन 1 धावेचं योगदान. 22 धावा धावलकावर. गणपती मंदिर यांकडून पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावी हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय पॉईंट क्षेत्रामध्ये. डीप पॉईंट क्षेत्राचे चेंडूर येतोय. 1 धाव पुन्हा एकदा मिळते. एकेरी 2 धावांनी काही बिघडणार नाही. ते बांदेश्वर बांधा अर्थात रोहित स्पोर्ट्स संघाच्या. आणि एकूण धावफलकात आतापर्यंत वाढ या ठिकाणी पाहता ती 23. 84 धावांचा लक्षाचा पाठलाग करत असताना खूप पिछाडीवर संघ आहे. यावी हा चेंडूला देखील आपण पाहिलं फ्रंट फुटवर गेले. 1 पाऊल पुढे टाकलं. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट मिड विकेटला शेती चेंडू येतोय. 1 धाव पुन्हा एकदा धावफलक नोंदवले गेले. 24 धावा धावफलक राहिल्यात. 5 फलंदाज गमावलेत. 84 धावांचा लक्षाचा पाठलाग इथे केला जातोय. आणि धावफलकावर आत्तापर्यंत आपण पाहिलं ते फक्त 24 धावा इथे आल्यात. म्हणजे अजूनही तब्बल 60 धावांचा गरज आहे सामना जिंकायला. काहीसा एकतरी सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम रजनीमधला दुसऱ्या रजनीला अंतिम सामना आपण पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 ची सांगता झाली आणि 6च्या सरासरी धावफलकावर धावा आल्या ते 24. षटक मात्र समाप्त झाले. या षटकात गोलंदाज प्रसन्न पाटील यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या. 1 फलंदाजाला बाद केलं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. आणि SP दादर या संघाचा आणि मुंबई क्रिकेटचा टेनिस विश्वाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणजे ज्याला म्हणलं होतं तो अर्थात ओमकार देसाई गोलंदाज यावी तयार. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतात वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये शेतशी चेंडू येतोय. 1 धावेचं आणखीन पुन्हा एकदा योगदान. ओमकार आपल्या बॉलिंग मार्कर ऑफ ब्रेक गोलंदाजी करतोय पुढच्या चेंडूसाठी. यावी हा चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. चेंडू पाहताय तो मिड विकेटवरून येतोय. एक शानदार अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. गेली पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्र चेंडू येतोय. चेंडूची फेकी करेल. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू असताना एकूण धावफलकात धावेन पोहोचल्या त्या 32 धावा धावफलकावर. यावेळी हा चेंडूला अर्थात हवेतून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रशी वाईडिश लॉंगॉनला येतोय चेंडूवर. आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का अर्थातच यावेळी दिव्य स्पोर्ट्स एकत्रित सामना आपल्याला इथे पाहायला मिळतं. 6वा फलंदाज मैदानातून गमावला गेला आणि अर्थातच गोलंदाज ओमकार देसाईला हे पहिले यश या ठिकाणी मिळालं. या डीजे मोठा लक्षाचा पाठलाग. नवीन फलंदाज मैदानामध्ये समीर शिंदे. पुढचा चेंडू यावेळी चेंडूला वळवला परंतु आपण पाहतात या ठिकाणी यष्टी शक्याच्या जवळून चेंडू अर्थात गेला तो
शॉर्ट थर्डमॅनला कोणती धाव इथे पाहायला मिळाली. अब्रेक गोलंदाजी ओमकार देसाईची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाजीसाठी पुढचा चेंडू यावेळी सरळ बॅटने खेळला आहे. मैदान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतो. यावेळी वाडीच लॉंग ऑनवरून तोपर्यंत एक धाव आणखीन धावफलकावर. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 84 धावांचा पाठलागाचं प्रत्युत्तर देत असताना धावफलकावर धावा आल्या त्या 33 धावा धावफलकर इथे पाहायला मिळाल्यात. त्यामुळे येणारी 51 धावांची गरज आहे आणि षटक बाकी येते. 6 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. यावेळी मात्र एका फटक्यामध्ये ताकद इथे पाहायला मिळेल पण शेतीशी चेंडू येतोय तो म्हणतो एकच धाव घेण्यामध्ये या ठिकाणी रस दाखवला गेला. 50 धावांची गरज आहे. येणारे 5 चेंडू एकतर्फी सामना आणि निश्चित आपलं स्थान निश्चित केलं आहे बांदेश्वर बांदा रवी स्पोर्ट्स संघाने असं म्हणता येईल. पुन्हा एकदा काटकण्याचा प्रयत्न इथे मध्ये शॉर्ट थर्डला चेंडूला अडवला जातोय. उपांत्य फेरीमध्ये दाखल होणारा हा दुसरा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक सुरेख योगदान गोवाचा संघ म्हणजे धाडसकळ गोवा हा उपांत्य फेरीत गेला होता. यावेळी चेंडू पुन्हा एकदा हवेत. आणखीन एक फलंदाजा पतन 7वा धक्का बसतोय. एका पटापट एक फलंदाज या ठिकाणी मैदान परतले. नवीन फलंदाज मैदान दाखल होतोय. सात बाद 34. 3 चेंडूमध्ये 50 धावांची गरज आहे. 3 चेंडू 50 धावांची गरज आहे. पूर्णपणे एकतर्फी सामना. यावेळी मात्र मोठा फटका खेळलाय. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थातच लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र जाईल सीमारेषे पलीकडे. तोपर्यंत बाउंड्रीच्या सीमारेषे अलीकडे चेंडू मात्र थांबलाय. एकच धावीचं योगदान. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे मध्ये पुन्हा एकदा त्रिफळाचे आणि 8वा फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर. पस्तीस धावा धापलकर. 8 फलंदाज गमावलेत. 9वी आणि 10वी जोडी या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळेल. औपचारिक जोडी बाकी राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम चेंडू चेंडूवर या ठिकाणी अर्थातच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र वाडिश लॉंगॉनला आला षटकार. निश्चितच शेवटच्या चेंडू मारला हा षटकार. 6 धावांचं योगदान मिळालं आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र